अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. बघा, आता श्रावण महिना सुरू होतोय. तर श्रावण महिना कधीपासून आहे, किती सोमवार आहे, कुठल्या श्रावणी सोमवारी आपल्याला कुठली शिवामूठ अर्पण करायची आहे, त्यानंतर या श्रावण महिन्यामध्ये कुठल्या सोप्या सोप्या सेवा पारायण आपल्याला करता येतील की जेणेकरून ह्या सेवा केल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, संकट, अडीअडचणी याच्यावर आपल्याला मार्ग मिळेल, आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळेल आणि मग आपल्या आयुष्यामध्ये घरामध्ये सुखसमृद्धी आनंद घेऊन येऊ शकतो. श्रावण महिना बघा, हा महिना अतिशय महत्त्वाचा आहे. खरं तर बरेचसे लोक श्रावण महिन्याची वाट बघत असतात. हा पवित्र महिना मानला जातो. म्हणजे सगळ्या महिन्यांमध्ये या महिन्यामध्ये जर सेवा केली तर आपल्याला जास्त त्याचं लागू पडतं फळ, लवकरच या सेवेचं आपल्याला फळ मिळतं असतं. तर बघा, असं म्हणतात की देवशयनी एकादशीला श्री विष्णू हे योगनिद्रेमध्ये गेल्यामुळे आपल्या सृष्टीचा सगळा कारभार पालन याची जबाबदारी महादेव शिवशंकर यांच्यावर असते. त्यामुळे या काळामध्ये आपण महादेवांची, आपल्या भोले शिवशंकरांची उपासना करतो, नामस्मरण करतो, की जेणेकरून आपण केलेल्या सेवेचं पूजा, नामस्मरण, उपासना, पारायण जे काही करतो त्याचं आपल्याला त्वरित फळ मिळतं. कारण या महिन्यामध्ये भगवान शिव महादेव हे अतिशय, त्यांचं तेज जे आहे ते खूप जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे त्यांची केलेली सेवा जी फळं आहे तर त्याचं आपल्याला लवकरात लवकर मिळत असतं. बघा, श्रावणातल्या प्रत्येक सोमवाराला खूप महत्त्व आहे. सोमवारी महादेवांच्या शिवलिंगावर जलाभिषेक, रुद्राभिषेक, त्यानंतर दुधाचा अभिषेक, वेगवेगळ्या गोष्टींचे अभिषेक केले जातात. खूप छान छान मस्त मस्त सण येणार आहेत. त्यामुळे महिलांनो, या दिवसात आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे. म्हणजे बघा, आपण म्हणतो की काम आहे, जॉब आहे, लहान मुलं आहेत, सगळं मान्य आहे, पण थोडा वेळ काढा, थोडी त्याची 5 मिनिटाची तरी सेवा करा. सांगते त्या सेवेमधला थोडा पण सेवा केल्या तर पण चालतील. श्रावण 2026 येत्या 13 ऑगस्टला श्रावण महिना सुरू होतोय. तर 11 सप्टेंबरपर्यंत श्रावण महिना आहे. तर या श्रावणामध्ये 4 श्रावणी सोमवार येणार आहेत. पहिला श्रावणी सोमवार हा 17 ऑगस्टला आहे. त्या दिवशी शिवामूठ आहे तांदळाची. दुसरा श्रावणी सोमवार 24 ऑगस्टला आहे, शिवामूठ आहे तीळ. तिसरा श्रावणी सोमवार 31 ऑगस्टला आहे, शिवामूठ आहे मूग. आणि चौथा श्रावणी सोमवार आहे त्याची शिवामूठ जी आहे ती जवस आहे. अशा प्रकारे श्रावण हा 2026 23 ऑगस्टपासून 11 सप्टेंबरपर्यंत आहे. आता या महिन्यामध्ये आपल्याला सेवा कुठल्या कुठल्या करायच्या, तर बघा, श्रावण म्हटलं की शिव म्हणजे देवांचे, महादेवांचे, अर्थातच भगवान शंकर हे कलियुगात सुद्धा श्रेष्ठ देव मानले जातात. त्यांची आपल्याला सेवा करायची आहे. कारण मी तुम्हाला सांगितलं, आता बघा, मनुष्य जन्म घेतल्यानंतर प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये दुःख येतं, दुःखानंतर सुख येतं, सुखानंतर परत दुःख येतं. असा एक पण व्यक्ती नाही की त्याला आयुष्यामध्ये एक पण दुःख नाही आहे. तुम्ही कितीही श्रीमंत माणूस घ्या, तरी पण श्रीमंत किंवा गरीब वरून सुखदुःखाचं मोलमाप होत नाही. तर म्हटलं जातं की त्याच्या आयुष्यात सुख येणार, दुःखानंतर सुख येणार, सुखानंतर दुःख येणार. त्यामुळे किती पण आपल्या आयुष्यामध्ये दुःख, संकट आले तरी त्यातून योग्य मार्ग मिळून आपल्या आयुष्याची योग्य दिशा सापडून पुढे जाणं, याला खूप महत्त्व आहे. आणि ती दिशा म्हणजे कुठल्याही संकटातून मार्ग मिळण्यासाठी आपल्याला भगवान शंकरांची या महिन्यामध्ये सेवा करायची. तर बघा, दुःख कुठलंही असू द्या, छोटं मोठं कोणतेही, आपल्याला काही आयुष्यामध्ये बघा, नोकरीचं काही समस्या असतील, मुलं बाळ होत नाही, नवरा बायकोचं भांडण, कुठल्या पण समस्या असतील तरी पण श्रावण महिन्यामध्ये तुम्ही महादेवांना डोळ्यापुढे ठेवून आपण सेवा करायची. ठीक आहे. त्याच्यामध्ये सेवा जर या महिन्यात केली तर ते प्रसन्न होतात आणि मग आपल्याला सर्व काही देऊन जातात. तुम्ही या महिन्यामध्ये जेवढी सेवा कराल तेवढं ते तुमच्या घराचं रक्षण होईल, घरामध्ये आनंद येईल, घरावरचे संकट जातात. काही संकट आपल्या आयुष्यामध्ये लिहून ठेवलेले असतात तर हे नाहीसे होतात. आपण बघा, कधी कधी म्हणतो की बरं झालं बाबा, हे संकट माझ्यावरचं टळलं. हे काही कुठले तरी आपल्यावर देवाची कुठल्या तरी कृपा झालेली असते, काहीतरी आपण सेवा केलेली असतात, म्हणून केलेली सेवा कधी पण वाया जात नाही. जमेल तेवढी छोटी मोठी सेवा करा. बघा, प्रत्येक सोमवारी पूजा कशी करायची, काय करायची, रुद्राभिषेक कसा करायचा, सगळे व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणणार आहे. आता श्रावण आपल्या कोणत्या कोणत्या सेवा करू शकतो यामध्ये
कोणत्या सेवा करायच्या हे मी आता सांगेन. तर बघा इन डिटेलमध्ये कोणत्या कशा करायच्या हे मी तुम्हाला प्रत्येक एका व्हिडिओमध्ये सांगत जाईल. आता श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर पाण्याचा अभिषेक झालाच पाहिजे आणि त्या सोमवारी ती शिवामूठ जी आहे तर ती आपल्याला अर्पण करायची. शिवामूठ अशी अर्पण करता ते मी सगळं तुम्हाला इन डिटेलमध्ये दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेन. त्यानंतर श्रावण महिन्यामध्ये शिवमहिमा स्तोत्राचं रोज जमेल तेवढं पठण करायचं. जेवढे दिवस जास्तीत जास्त ते वेळेत जमेल ना तर सोमवारी करायचं. त्यानंतर रुद्राभिषेक नक्की करा. रुद्रयंत्रावर किंवा शिवलिंगावरती तुम्हाला रुद्राभिषेक करायचे. ही उच्च कोटीची सेवा आहे. बघा महिलांनो, घरामध्ये हट्टी तापट मुलं असतील, नवरा बायको ची भांडणं होत असेल, घरामध्ये स्त्रीसुद्धा हट्टी तापट वगैरे असेल, आपल्या स्वतःला पण वाटतं की मी खूप शॉर्ट टेम्पर आहे, लगेच चिडते वगैरे असं असेल तर तुम्हाला पण स्वतःला वाटत असेल की तुम्ही हट्टी आहात, तापट आहात. घरातली लहान मुलं मोठी मुलं हट्टी तापट चिडचिडे असतील, छोट्या छोट्या गोष्टींवर ऐकत नाही, हे उलटच करतात. घरातला माणूस मुलगा व्यसनी असेल, कुठल्याही प्रकारचं व्यसन त्याला लागलेलं असेल. व्यसन म्हणजे बघा फक्त दारूचं वगैरे नाही, काही लोक काही बऱ्याचशा नादाला वगैरे लागतात. असं सुद्धा काही वाईट व्यसन असेल तरी तुम्ही रुद्राभिषेक करून रुद्राभिषेकाचं जे पाणी आहे तर अशा हट्टी तापट मुलांना द्यायचा आहे. रुद्राभिषेक इन डिटेलमध्ये कसा करायचा याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनेलवरती अपलोड केलेला आहे, नक्की बघा. ठीक आहे. आता काही मुलांना बघा आई वडील घरातली एखादी व्यक्ती इतकी विक्षिप्त असते ना तर खूप त्रासातून सोडते. अशा स्वभावाचे लोक असतील तर विनंती करून हात जोडून सांगते, तुम्ही श्रावण महिन्याचा फायदा घ्या. श्रावणामध्ये रुद्राभिषेक करा आणि त्यानंतर ते पाणी जे आहे ते तीर्थ म्हणू शकतो आपण. पाणी म्हणण्यापेक्षा ते तुम्हाला त्या व्यक्तीला द्यायचं आहे. 100% तुम्हाला त्याच्यामध्ये फरक जाणवेल. मागच्या वर्षाच्या तुम्ही जर माझे व्हिडिओ बघितले असतील तर बऱ्याचशा ताईंनी सेवा केलेली आहे, त्यांना अनुभव आलेले आहेत. नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. शिवलीलामृताचे ग्रंथाचे पठण करा. त्यानंतर 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र तुम्हाला पठण करायचं आहे. शिवस्तुती तुम्हाला म्हणायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे श्रावण महिन्यामध्ये आपल्या स्वामींचे सुद्धा आपल्याला भरपूर सेवा आपण करू शकतो. स्वामी चरित्र सारामृताचे तुम्ही 11, 21, 108 पारायण करू शकता. त्यानंतर गुरुचरित्राचे पारायण तुम्ही करू शकता. या सगळ्या सेवा जवळपास कुठे स्वामींचं केंद्र असेल, मंदिर असेल, मठ असेल, नक्कीच जा. आणि मी नेहमी म्हणते की आम्ही बघा खूप नशीबवान आहोत. आमच्या घराजवळसुद्धा स्वामींचा मठ आहे थोड्या अंतरावरती, पण आम्ही तिथे जातो. आणि बघा तिथे गेल्यानंतर एवढं छान आणि पवित्र वातावरण असतं की दिवस रात्र तिथे सेवा चालू असतात. आपल्याला ज्या सेवेमध्ये सामुदायिक सेवा म्हणून करायच्या आहेत तर त्या होऊन जातात. आणि सामुदायिक सेवेचं खूप महत्त्व आहे, कारण एवढे लोक सेवेला बसणार असतात, तर त्यामुळे तिथलं ते वातावरण हे खूप शुद्ध असतं, त्या सकारात्मक असतं, त्याचा खूप फायदा होतो. तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकता, तुम्ही नवनाथांचं पारायण करू शकता. ठीक आहे. आणि श्रावण सणांमध्ये तुम्हाला न चुकता सत्यनारायण करायचं आहे. श्रावणामध्ये 11, 21, 51 अशी सत्यनारायण पूजा घातली जाते. गुरुजींना वगैरे बोलून अजिबात नाही. अगदी सोपी श्रावणातली सत्यनारायण पूजा आहे. कशी करायची ते प्रत्यक्ष मी तुमच्यासाठी त्याचा व्हिडिओ पण आणेन, त्यामुळे अजिबात काळजी करू नका. खूप सोप्या ह्या सेवा आहेत, पण अतिशय महत्त्वाच्या आणि खूप आपल्याला चांगलं काही देऊन जाणाऱ्या आहेत. सगळ्या सेवा संकल्पयुक्त पण तुम्ही करू शकतात. काही इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा आपली काही इच्छा तर म्हणजेच इच्छा काही मनात न ठेवता फक्त आपण देवाच्या आधीन जाऊन काहीतरी सेवा कुठे ना कुठे करत असतो, कामात येत असतात आणि बऱ्याचशा वेळेस काहीतरी संकल्प ठेवून सेवा करत असतो. मला पण माहीत आहे, त्यामुळे तुम्ही संकल्पनाने पण सेवा करा, विनासंकल्प पण सेवा करू शकता. ठीक आहे. अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. प्लीज तुम्ही असं म्हणू नका की लहान मूल आहे, जमत नाही वगैरे. जमेल तेवढी छोटी मोठी सेवा करा. रोज नामस्मरण करा, महादेवांचं नाव घ्या. ओम नमः शिवाय किंवा शिवांची 108 नामावली आहे, नामावली म्हणून तुम्ही रोज काहीतरी सेवा करा. खूप पाहिजे तेवढ्या सेवा आहेत, तर त्या या महिन्यामध्ये आपल्याला सेवा खूप फायद्याचा होतो.
शकतो. अजिबात आपल्या आयुष्यामध्ये जे संकट, दुःख, अडीअडचणी आहेत तर त्या येत नाहीत, दूर होऊन जातील. सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मार्गी लागतील. फक्त तुम्ही ना सेवा मनापासून करा. मनामध्ये असेल तर तुम्ही नक्की या सेवेचं फळ तुम्हाला मिळेल. या सेवेचा फायदा तुम्हाला भरभरून होईल. आणि बघा, शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण तुम्हाला करायचं आहे. बघा, हा ग्रंथ अतिशय पवित्र आहे. तुम्ही 14वा 15वा अध्याय जरी रोज वाचला तरीसुद्धा चालेल. प्रत्येक अध्यायाचं महत्त्व आहे. ते शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण कसं करायचं तर या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी आणेल की तुम्हाला कुठल्या अध्यायाचं काय त्याचं फलश्रुती आहे, त्याचं 7 दिवसांमध्ये कोणतं पारायण करता येईल, कोणी 3 दिवसांमध्ये सुद्धा पारायण करतं, असं 15 अध्याय असतात याच्यामध्ये. आणि महत्त्वाचं म्हणजे जसा हा महिना पवित्र आहे त्याचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये काही नियम पाळा. तुम्ही भलेही सेवा करू नका पण काही नियम पाळा, जसं की खाण्यापिण्याचं. जे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मांसाहार प्लीज कटाक्षाने श्रावण महिन्यामध्ये टाळा. अजिबात या गोष्टी होऊ देऊ नका. कारण बघा, जसं शुभ गोष्टी केल्यामुळे शुभफळ मिळतं तसंच आपण चुका केल्याने ना मग त्याचं वाईट फळ पण मिळतं. मग काय करतो, त्याला दोष देतो, माझ्या नशिबात असं किती आहे, काय आहे, मला नजर लागली आहे, असं नजर वगैरे लागत नाही. आपण स्वतःहूनच आपले संकट, अडीअडचणी वाढवून घेत असतो. ठीक आहे, तर त्याच्यामुळे बघा, अतिशय तुम्हाला मनापासून सेवा करायची आहे. श्रावणामध्ये तुम्हाला सत्यनारायण करा तुम्ही. खूप छान सणवार आहेत. एकादशी आहे, त्यानंतर विनायक चतुर्थी. श्रावणामध्ये आपल्याला बरेचसे दुर्वा गणपती व्रत आहे. आपल्याला काय करायचं, खूप छान छान सेवा आहेत. फक्त बघा, कोणाशी वाईट वागू नका, कोणाचा अपमान करू नका. तुमचा शुद्ध मन ठेवा. मनापासून इच्छा असेल तर तुम्ही सेवा करा. 5 मिनिटाची तुम्ही ठरवून घ्या, मला 5 मिनिट मिळणार आहे तर मी श्रावणामध्ये ही सेवा करेन, अभिषेक करेन रोज. किंवा तुम्ही 108 नामावली म्हणा किंवा ओम नमः शिवाय 108 वेळेस जप करा, चालेल. जवळपास कुठे मंदिर असेल शिवांचं, रोज तिथे जा. तुम्ही केलं घरी तरी चालेल. कारण बघा, श्रावणामध्ये शिवमंदिरामध्ये भरपूर गर्दी असते. त्यामुळे तुम्ही नक्की बघा, या गोष्टींचं पालन करा. श्रावणामध्ये शक्यतो काळे कपडे घालू नका. पांढऱ्या, पिवळ्या रंगाचे, अशा रंगाचे तुम्ही कपडे घाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा, मासिक धर्म वगैरे जरी असला तरी पण आपण मनामध्ये नामस्मरण वगैरे करू शकतो. सुतक आलं तर मान्य आहे. जेवढे दिवस आपल्याला टाळावे लागतात तर सुतक संपल्यानंतर परत तुम्ही सेवा जी आहे ती करू शकता. प्रेग्नेंट महिलांना बरेचसे प्रश्न विचारला जातो. प्रेग्नेंट महिला या महिन्यामध्ये असतील तर तुम्ही 7व्या महिन्यापर्यंत सगळ्या सेवा वगैरे सगळं करू शकता. 8व्या 9व्या महिन्यात कसं असतं, बाळ जे आहे बऱ्याचपैकी त्याची वाढ झालेली असते आणि स्त्रियांना काही गोष्टी बसणं उठणं शक्य होत नाही, म्हणून सेवा करू नये असं सांगितलं जातं. पण मनामध्ये नामस्मरण वगैरे तुम्ही करू शकता. ठीक आहे, बरेचसे लोक बघा या महिन्यामध्ये कांदा लसूण वगैरे खात नाही, एवढासुद्धा नियम पाळतात. मांसाहार तर करायचाच नाही. कांदा लसणाचा नियम तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पाळू शकता. परान्न खाऊ नका. कारण बघा, पारायणाला आपण जर बसणार आहोत तर तुम्ही ही चूक अजिबात करू नका. सांगितल्याप्रमाणे शिवामूठ अर्पण करा. सोमवारच्या दिवशी तुम्ही उपवास करू शकता. उपवास वगैरे कसं करायचं, काय करायचं, सगळी माहिती तुमच्यासाठी आणेल. तर बघा, श्रावणाची ही अत्यंत महत्त्वाची माहिती की कुठले पारायण वगैरे काय काय आपण करू शकतो, कुठल्या सोप्या सेवा करू शकतो, ही माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. माहिती पटली असेल, आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर पहिल्यांदा नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.